अदिती सेठ ऐको अदिती अगं काय घाबरलो ना मी आणि काय चाललंय तुझं? अरे काही नाही, मी बॅग वर ठेवली होती ना ती काढत होते तर बॅलन्स गेला माझा आणि पडले. डोंट वरी, काही लागलं नाहीये मला. पण बॅग कशाला हवी आहे तुला? सांगशील का तुझ्या डोक्यात काय चाललंय ते? अच्छा, म्हणजे याचा अर्थ तू वेगळं राहायला तयार आहेस, मला सोडायला तयार आहेस, पण स्वतःवर काही घेणार नाहीयेस तू. काय आहे अदिती? आणि ऐक ना, हे सगळं जाऊ दे ना आता, पण जाऊया ना अमेरिकेला. आणि हे बघ अदिती, ठीक आहे मी बोललो खोटं तुझ्याशी, पण आपलं ठरलं होतं ना की लग्नानंतर अमेरिकेला जायचं, तसं तू प्रॉमिस सुद्धा दिलं होतंस. मग आता यात कसला आलाय माझा खोटेपणा, सांग ना. प्लीज सांगशील का काहीतरी? काय ठरवलंयस? कळेल. ही बॅग परत वर ठेवशील प्लीज? म्हणजे तू घर सोडून जात नाहीयेस? सांगितलं ना कळेल म्हणून. अदिती, गुड मॉर्निंग युवराज. काय झालं, बोल ना. कालपासून तुला भेटायचा प्रयत्न करतो, पण तू रूमच्या बाहेर आलीच नाहीस. तुला फोन केला, तुला मेसेज केला, पण काहीच रिप्लाय नाही. अरे मी ना कालपासून ना फोन बघितलाच नाहीये. तू बोल ना, काय झालं? काय झालं? अदिती, घरच्या सगळ्यांना तू चुकीचे वाटतेस. त्यांना खरं तुझ्याबद्दल काहीच माहित नाही. कालपासून घरातले सगळं तुझ्याबद्दल काय वाटेल ते बोलते, आणि हे मला बघवत नाहीये. हे बघ अदिती, मला खरं काय ते माहितीये, पण फक्त तुला विचारल्याशिवाय काही बोलायचं नाही म्हणून मी गप्प बसलोय. आता तू सगळ्यांना खरं काय ते सांग. अरे हो, सांगणारच आहे. आज सांगणार आहेस? हो, आणि खरं हेच आहे की मला वेगळं व्हायचंय. बरं झालं तू भेटलास. युवराज, तू पण ना जरा परत जा, दुसरा जॉब बघ, किंवा मग तात्या तयार असतील तर फॅक्टरीची सगळी जबाबदारी तूच घे. मी आता सीट बरोबर वेगळं राहणार, अमेरिकेला जाणार, तर फॅक्टरीची जबाबदारी घेणारं कोणीतरी हवं ना. आता ती काय बोलतेस? हो युवराज, मला नाही राहायचं इथे. युवराज, हा माझा फायनल डिसिजन आहे आणि मला याच्यावर काहीही बोलायचं नाही. आता तुला इथेच थांबायचंय की परत जायचंय हा निर्णय तुझा आहे. अदिती, मी इथे तुझ्यासाठी आणि सिद्धार्थसाठी आलो. हो ना, मग आता तर आम्ही इथे नसणार, म्हणून तू सुद्धा जा परत. सॉरी, माझ्यामुळे तुझा टाइम वेस्ट झाला, पण युवराज खरं सांगू का, तू ना खूप हुशार मुलगा आहेस. तुला मुंबईत कुठेही खूप चांगला जॉब मिळेल. मी एक काम करते, डॅडला सांगून काही कंपनीचे रेफरन्स तुला पाठवते. ऑल द बेस्ट. अदिती, हा तुझा फायनल डिसिजन आहे? हो युवराज, हाच माझा फायनल डिसिजन आहे आणि मनापासून घेतलेला डिसिजन आहे. मी वेगळा संसार थाटणार आहेच, आणि आता माझं एक वेगळं रूप बघायला मिळेल. म्हणजे कळेल आता अदितीचं असं रूप बघायला मिळेल सगळ्यांना जे त्यांनी कधीच पाहिलं नाहीये.
नाही उठली मोठी बाई अजून. अरे सिद्धू, तू कशाला आणलंस? आप्पा, कालपासून तुमची दगदग सुरू आहे. आणि मोठ्या बाईला शुद्ध येत नाही तोपर्यंत मला पण चैन नाही पडणार. आप्पा, मोठी बाईच्या काळजीने मला रात्रभर झोप नाही लागली. म्हणून अरे ती कालच आली शुद्धीवर. काय? मला नव्हतं माहित. आप्पा, बरं वाटतंय ना तिला? मला खरंच खूप टेन्शन आलं होतं, पण आता हे ऐकून मला खूप बरं वाटतंय. अरे हो हो, तिला तुझी काळजी आणि तुला तिची काळजी. अरे ती कालच आली शुद्धीवर, पण जरा थोडा त्रास होतोय म्हणून बाळा काकाने औषध दिले तिला. थोडा आराम करायला सांगितला, डिस्टर्ब नको म्हणून सांगितलं, तिच्याशी बोलायचं नाही म्हणून सांगितलं. करू दे आराम तिला. आराम केला तर बरं वाटेल. आप्पा, अजून जाग नाही आली मोठ्या बाईला? नाही रे, गाढ झोपली ती म्हणून उठवलंच नाही. तू दे नाश्ता. मी ती उठली का मग मी देतो तिला नाश्ता. आप्पा, मोठी बाईने काय सांगितलं? कशाबद्दल? हेच की आदितीने काय सांगितलं. म्हणजे एवढं कसलं टेन्शन घेतलंय तिने, कसलं प्रेशर आलंय? आता नको विषय काढू द्यायचा. मी पण विषय काढणार नाही. तिच्या डोळ्यात बघूनच मला कळतंय. उगा तिला हा विषय काढला तर तिला त्रास व्हायचा. ती बरी झाली की मग बघू ना आपण, काढू काहीतरी मार्ग. हे चांगलंय. म्हणजे आप्पा, तुम्ही बरोबर बोलताय. आप्पा, मोठ्या बाईने जरी हा विषय स्वतःहून काढला ना तर तिला गप्प करायचं, तिला बोलूच द्यायचं नाही ती ठीक होईपर्यंत. आणि तुम्ही तिला नीट समजवा की जोपर्यंत तू पूर्ण बरी होत नाहीस तोपर्यंत आपण काहीच बोलायचं नाही, आपण नंतर बोलू. हो आप्पा, नुसतं हो नकोय मला, मला वचन हवंय. मोठ्या बाईला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन येऊ द्यायचं नाही, का कुठल्याही गोष्टीचं प्रेशर येऊ द्यायचं नाही. तिला जे काय माहिती आहे, तिला जे बोलायचं आहे, जे बोलावं असं वाटतंय ते तिला अजिबात बोलायला द्यायचं नाही. आप्पा, उगाच ताण येईल तिच्यावर. अरे हो, मी वचन देतो तुला, मी सुमित्राला या विषयावर बोलणार नाही. मी तिला अजून त्रास झालेला पाहू शकत नाही. तुला पण किती काळजी वाटते. घाबरू नको, काही होणार नाही तुझ्या मोठ्या बाईला. आप्पा खूप काळजी करतायत मोठी बाईची, ते नाही बोलू देणार तिला. मोठी बाई काय बोलेल, खरं सांगेल का, याची आता भीती नाही. आता फक्त आदितीने काय ठरवलंय हा एक प्रश्न आहे. देवा, या घराला नजर लागली रे. काहीतरी कर. घरात काही झालं, कोणावर संकट आलं, तुला पाण्यात ठेवून रात्रंदिवस घरासाठी जप करणाऱ्या मोठ्या बाईच कोलमडल्यात रे. तू त्यांची प्रार्थना ऐकतोस ना, तशी आज माझी प्रार्थना आहे. मोठ्या बाईंना लवकर बरं कर रे. त्यांची अशी अवस्था पाहून संपूर्ण घरातलं वातावरणच बदलून गेलंय रे. घरातलं वातावरण बदलण्यासाठी देवाची नाही, आपली आवश्यकता आहे. काय ग, अगं लोकांच्या डोळ्यात पाणी आणणारी तू, आज तुझ्या डोळ्यात पाणी? मी ठरवलं तर आहे, पण मी आता जे काही करणार आहे त्यासाठी हिम्मत लागेल. ती हिम्मत, ती ताकद मला ठरवून आणावी लागेल. खूप कठीण जाणार आहे हे सगळं मला. एकदा देवाच्या पाया पडते आणि मग अगं घरावर कुठलंही संकट आलं तरी मी बघते असं कसं होत नाही असं म्हणत पदर खोचत सगळ्यांना खेचत घेऊन जाणारी या घरची खमकी सून आहेस तू. मग आता ओरिजिनल देशमुख नसलीस तरी घर सांभाळण्याची ताकद आहे तुझ्यात. पण रत्नाक्का,
अहो राजाच खचला तर सैन्य बिथरणारच ना हो. मोठ्या बाई राजा आहे तो आमच्यासाठी, त्यात बयोबाई पण नाहीयेत. मोठ्या बाई साध्या भोळ्या शांत असल्या तरी एकट्या अख्खं घर सांभाळतात तो. घरातलं कुठलंही काम करताना मोठ्या बाई बरोबर असल्या की आम्ही सगळ्या निर्धास्त असतो. आता मोठ्या बाईंची तब्येत बिघडली आणि घराची घडीच विस्कटली हो. मग आता ही विस्कटलेली घडी आहे ना, तू बसव. राजा नसला तर सेनापती तात्पुरता राजा होतो, तू हो राजा. आणि सेनापतीच असा रडत राहिला तर राजाला कसं बरं वाटेल ग? उलट सेनापतीनं राजाला असं भासवायला हवं की राजे, राज्यकारभार व्यवस्थित सुरू आहे, प्रजा सुखी आहे, सगळीकडे आनंदी आनंद आहे, तरच राजा लवकर बरा होईल ना. रत्नाक्का तुम्हीच सांगा आता मी काय करू? अगं मोठ्या बाईंना बरं वाटण्यासाठी घरात त्यांच्या आवडीचं वातावरण असेल तर लवकर बरं वाटेल की नाही त्यांना? काय आवडतं बरं मोठ्या बाईंना? मोठ्या बाईंना ना देवपूजा करायला आवडते, स्वयंपाक करायला आवडतो आणि घरातलं वातावरण आनंदी असलं ना की त्या पण खूप आनंदी असतात. हो ना, मग आता त्यांच्याच आवडीचं सगळं करूयात. म्हणजे अगं छान प्रसन्न वातावरणात आपण नटून थटून एखादी छानशी छोटीशी पूजा घालूयात, त्यांच्या आवडीचा छान छान स्वयंपाक करूयात, गोडधोड करूयात. त्यांना कळू दे ना घरातलं वातावरण छान आहे, मग बघ कशा पटकन बऱ्या होतात त्या. मी आता सगळ्यांना सांगते की आपण घरात एक छोटीशी पूजा करतोय म्हणून. मी लगेच तयारीला लागते. चला. देवा, मोठ्या बाईंना लवकरात लवकर बरं वाटू दे. या घरातल्या सुना म्हणजे जीव आहे या घरचा. हे अशा राहता कामा नये आणि घरात जे काही सुरू आहे ना त्यातून लवकरात लवकर मार्ग निघू दे देवा. अप्पा, अहो काय आज नाही पूजा वगैरे का? आज काय आहे काय? सुमित्रा आणि सुनबाई यांना लवकर बरं वाटावं म्हणून ही पूजा मांडली आज घरात. रत्नाक्का, तुम्ही बरोबर म्हणाला तो. घरातलं वातावरण कसं अगदी प्रसन्न झालंय बघा. हो ना. हो ना. फक्त मला एवढंच आठवत नाहीये पूजा नेमकी आहे कशासाठी. अगं नानी, तुला सांगितलं ना मोठ्या बाईंना बरं वाटावं, घरातलं वातावरण प्रसन्न राहावं म्हणून पूजा ठेवली आपण. अरे हो, विसरलेच मी. मग चला ना लवकर पूजा करूयात आपण. भटजी आले नाहीत अजून. अहो आता गावातली माणसं येतील सगळे आणि चला ना लवकर. काही नानी, आपण कोणालाच बोलावलं नाहीये. कोणी येणार नाहीये. का विसरलात की काय तुम्ही? थांबा मी सखाला सांगते. नानी, अगं आपण घरातच छोटी पूजा करतोय, कोणाला बोलवलं नाहीये. आपण सगळे आहोत ना. पण नव्या सुनेला माहिती ना घरात पूजा येते. नाही म्हणजे ही स्वतःला या घरातली समजत नाही ना, म्हणून विचारलं. काय सिद्धू, येते की नाही? येते ती, आवडते. 5 मिनिटात येईल.
अरे वा, म्हणजे घराशी अजून तेवढा तरी संबंध आहे म्हणायचा. अहो गिल्ट आलं असेल त्यांना, आपल्यामुळे मोठ्या बाईंना इतका त्रास झाला. देवापुढे तरी खरं बोलता येईल ना. कळेल आता केवढा गिल्ट आलंय ते. पल्लू, घरातलं वातावरण छान ठेवायचंय, ठरलंय ना. अदिती येईल आता आणि कोणी टोमणे मारणार नाही, पुचकटही बोलणार नाही. काय ग? काय नाही, बरोबर आहे तुमचं, पण हे तुम्हाला पाळता येईल ना? मला या घरात नियम नाहीत बर का, कारण मी आहे ना ओरिजिनल देशमुख आहे. वा 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 वा. तुम्ही सगळे हसताना पाहिलं ना, बरं वाटलं. पूजेच्या निमित्तानं तुम्ही सगळे आनंदी आहात. खरंच असाच आनंद राहो अशी आपण देवासमोर प्रार्थना करू. काय बर, मी काय म्हणतो, चला आपण पूजेला सुरुवात करूया. मुहूर्त टाळायचा. हो हो करूया. आप्पा, तुम्ही जाऊन मोठ्या बहिणीला सांगून या की घरात छान पूजा मांडली. आम्ही सगळ्या त्यांच्या आवडीचा स्वयंपाक करणार आहोत. आणि हो, त्यांचं जेवण घेऊनच आम्ही सगळ्या एकदम जाऊ. तुम्ही फक्त सांगून या आता. हो हो सांगतो. ऐकून ना खरंच तिला पण बरं वाटेल. बरं, पूजा झाल्यानंतर स्वयंपाकाच्या तयारीला लागायचंय की थांबायचंय तात्यांच्या लाडक्या सुनेसाठी? पल्लू, टोमणे नाहीत. मग काय करायचं? किती वेळ थांबायचं इथे? आपण सगळे आलोच ना आवरून. जा ग अर्चू, जा बोलवून आंटीला आणि छान बोलव. हो. काय झालं अर्चना? हाय, गुड मॉर्निंग.